जगाच्या पाठीवर अनेक राण्या आल्या, जगाच्या पाठीवर अनेक राण्या आल्या, राजे आले. होळकर सरांनी उल्लेख केला अगदी त्याप्रमाणे ज्या राणीने मुंगीपासून हत्तीपर्यंत तर अनेक जीवांचा विचार केला, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही विचारांचा जागर करत आहोत. मुळात जयंतीचा उद्देश काय आहे? जयंती कशाला साजरी करतात? तुमचा माझा तर कोणी वाढदिवसही साजरा करत नाही सृष्टीमध्ये. वाढदिवस आहे आमचा फेसबुकवर माहित पडते आम्हाला की अमुक अमुक याचा वाढदिवस आहे, पण वाढदिवसच्या शुभेच्छा नाही दिल्या की नाही डेंजर राग येते बरं लोकांले. काय राजा त्यानं मला स्टेटसही ठेवलं नाही म्हणते. मी ग्रामीण भाषेत तुमच्यासोबत बोलणार आहे. मी काही कोणता खूप व्याख्यानकार आणि ते प्राध्यापक असं काहीच नाही, तुमच्या मधलाच आहे आणि तुमच्या भाषेतच तुम्हाला सांगणार आहे. तुकाराम महाराजांनी प्रबोधनकाराला 350 वर्षाच्या अगोदर इशारा केलाय. लोकाची या चाल चाले, लोकाची या बोल बोले, लोकांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत जाऊन प्रबोधन करा. हे तुकाराम महाराजांनी आम्हाला 350 वर्षाच्या अगोदर सांगितलेलं आहे. आणि म्हणून अहिल्यादेवी होळकरांचा अभ्यास करताना, त्यांचा विचार करताना मातेच्या इतिहासावर तर बोले, पण वर्तमानातली आमची जी स्थिती आहे त्यावर सुद्धा बोलावं लागणार आहे. कारण ज्यावेळी इतिहासाचं ज्ञान असते, वर्तमानाचा अभ्यास असतो, त्यावेळी सुंदर भविष्याची वाटचाल निर्माण होते. आणि आपल्या गावातले हे तरुण पोरं, लहान मुलं यांना ती वाटचाल मिळावी यासाठी खरं वास्तविक या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि प्रयोजन आहे. यासाठी वास्तविक जयंतीचा मित्रांनो उद्देश असतो. आता हे लहान लहान मुलं बसलेले आहेत. पोरांनो, एक डायलॉग फेमस चालू आहे सोशल मीडियावर, मैं झुकेगा नहीं. पा कसा अभ्यास तयार आहे. पण अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव कोणतं आहे? अभ्यास पा किती आहे? यासाठीच तर प्रबोधन आहे, यासाठीच तर व्याख्यान आहे, यासाठीच तर महापुरुषांच्या विचाराचा जागर आहे. आणि म्हणून या तरुण पोरांचं, हे तरुण पोरं आहेत ना, हे गावाचं भविष्य आहे. तरुण पोरं म्हणजे यांचे मोसमी वारे चालू आहेत सध्या, तरी ते या कार्यक्रमात आहेत. या पोराईचे वयीचे सर अनेक पोरं जेलमध्ये आहेत. बरं, अनेक पोरं जेलमध्ये आहेत, पण हे पोरं जयंतीत बसलेले आहेत. कारण काय असेल? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हे जगद्गुरु तुकाराम महाराजचा अभंग आहे आणि म्हणून ते या ठिकाणी आहे. म्हणून मित्रांनो, जयंती प्रबोधनाचा उद्देश हा आहे की आमच्या येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन मिळावं. लहान लहान पोरं आहेत, या पोरांना जर चांगलं शिक्षण दिलं, या पोरांना चांगलं मार्गदर्शन मिळालं, या पोरांमध्ये आमदार आहे, या पोरांमध्ये खासदार आहे, या पोरांमध्ये IAS IPS कलेक्टर सायंटिस्ट आदर्श शिक्षक या पोरांमध्ये आहे. पण कधी संस्कार मिळाले तर, आणि समजा संस्कार मिळाले नाहीत, चुकीची संगत लाभली, गाव मातीत घालणारा सुद्धा या लेकरेतच बसेल आहे. म्हणून आम्हाला ठरवायचं आहे आमची दिशा कोणती आहे, आम्ही कोण्या दिशेनं चाललो. नाहीतर सकाळी सकाळी येते ना टीव्हीवर निर्मल बाबा, माहित आहे की नाही तुम्हाला? परतूर तालुक्यात निर्मल बाबा टीव्हीवर येतो, तुम्हाला सांगतो की काय समस्या आहे. मग आमची एखादी सृष्टीतली एखादी बाई त्या कॅम्प मध्ये जाते आणि तिथं म्हणते, बाबाजी मैं बहुत दुखी हूं. निर्मल बाबा विचारते काय झालं, त्यावेळी ते सांगते पिछले 3 साल से बेटी की शादी नहीं हो रही है, क्या किया जाए. निर्मल बाबा सांगतो हरी चटनी खाती हो? ते म्हणते नहीं बाबाजी मैं तो लाल कलर की खाती हूँ. निर्मल बाबा आपल्याला बा चुत्या बनवते. निर्मल बाबा म्हणते बहन जी हरी चटनी खाया करो, शादी हो जाएगी, कृपा बनी रहेगी. असा चिवतेचा बाजार टीव्हीत चालू आहे, आम्ही ते पाहतो. आणि अहिल्यादेवी होळकरांच्या काळात, मी इतिहासावर कमी बोलेल कारण होळकर सरांनी सगळं सांगितलं आहे. वर्तमानात जर आमची दिशा चुकली तर भविष्य आपला अंधकारमय होऊ शकतो. टीव्हीवर तुम्ही पाहता ना, अनेक न्यूज चॅनलवर एकदम भडकाऊ वक्तव्य असतात की उद्याच एखादा वाद होऊ शकते. आमचं व्याख्यान कशासाठी आहे सांगू? वाद लावण्यासाठी नाही आहे, वाद मिटवण्यासाठी व्याख्यान असते, तुमच्यात जागृती करण्यासाठी व्याख्यान असते. आणि म्हणून अशा कुठल्याही स्टेटमेंटला बळी न पडता
मंदिर मस्जिदच्या वादात न पडता या पोरांसाठी ग्रंथालय कसं उभं राहील हा विचार या व्याख्यान अहिल्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला घेता येते का हा विचार करणं काळाची गरज आहे. 297 जयंती आहे दादा, साधा आहे का? अहो 297च्या वर्षाच्या अगोदर 31 मे 1725 ला चौंडिव्या गावी अहिल्याई होळकरांचा जन्म झाला. 1733 ला खंडेराव होळकरांसोबत वयाच्या 8व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. शनिवार वाड्यामध्ये थाटात त्यांचं लग्न लागलं आणि इंदोरच्या राजवाड्यात अहिल्याईंचे 8व्या वर्षी पाय पडले. बघा चौंडी किती लांब आहे, इंदोर मध्य प्रदेश मध्ये आहे. 450 ते 500 किलोमीटर अहिल्यादेवी होळकर गेल्या. पण त्यावेळी काही मोबाईल नव्हता, काही पत्रव्यवहार नव्हता. आता तर सृष्टीतली एखादी पोरगी जर जालन्यात गेली ना ते तिसऱ्या दिवशी तिच्या मायले फोन लावते, मला करमून नाही राहिलं. मग गेलती कायले, लग्न कायला केलं, मग तटून फोन लावते. मोबाईल मध्ये तर इतका खराब का मला दादा, जिकडे तिकडे. बरं हरकत नाही, मोबाईल काढायची गरज आहे. विज्ञान का युग आ गया, घर घर टीवी आने लगी और सिनेमा देखकर लड़के लड़कियां नाचने गाने लगी. तर हरकत नाही, पण इतका अतिरेक मोबाईलच्या संडासात घेऊन जातात बाबा. तिथंही रिंगटोन वाजते, झुकेगा नाही साला. म्हणून पोरांना म्हणणं आहे की आता याचा अतिरेक थोडा टाळला पण पाहिजे. कारण तुम्हाला जर उद्या IAS IPS कलेक्टर असेल तर टाइम मॅनेजमेंट समजलं पाहिजे. शिवाजी महाराजच्या चरित्रात टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचा विषय आहे. अफजल खान आला, शिवाजी महाराज बघा वेळ कमी आहे, पण शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा सेकंदानुसार अभ्यास केला, म्हणून ते छत्रपती झाले, म्हणून ते अफजल खानाला मारू शकले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं आयुष्य 70 वर्षाचं आहे. 1725 ते 1795 या 70 वर्षाच्या काळात अहिल्यादेवी होळकरांनी काशीपासून ते रामेश्वर पर्यंत, सोमनाथ पासून तर उत्तराखंड पर्यंत अनेक रस्त्यांची निर्मिती केली, अनेक घाट बांधले, अनेक नदीवर त्यांनी पुलांची निर्मिती केली, झाडं लावले. इतकं विकासाचं राजकारण अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळात केलंय. हल्ली परिस्थिती बेकार आहे. आमच्या सृष्टी गावामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीनं साधा संडास जरी बांधला ना त्याच्यावर तरी भाऊसाहेबाचं नाव असते. अमुक अमुक भाऊसाहेबांच्या दिनकीतून 3 टाइम सुखरूप संडास करा आहे ना. अहो संडासही सोडला नाही राजा या लोकांना. अहिल्यादेवी होळकरांचं तुम्ही बघा कुठेच नाव नाही, कुठंच नाव नाही. हजारो करोड रुपयाचं काम केलं. सरांनी उल्लेख केला खाजगी कोर्स त्यांचा होता. 1767 ला अहिल्याई होळकर गादीवर आल्या. गादीवर आल्यावर त्यांचा वैयक्तिक कोष होता, खाजगी कोष होता. त्याची किंमत त्यावेळी होती 16 कोटी रुपये. आजच्या भाषेत 16,000 कोटी रुपये इतकी त्यांची खाजगी मालमत्ता होती. इतिहासकारांनी अनेक त्यांच्यावर आरोप केले. त्यांनी मंदिरं बांधले, दान केले, हे मान्य आहे. पण त्यासोबत त्यांनी त्या सरकारी तिजोरीतून तो वापर केला नसून त्यांच्या खाजगी तिजोरीतून वापर केला आहे. हे इतिहासकार जाणून बुजून मित्रांनो सांगत नाहीत. आणि म्हणून यासाठी याचा जागर करण्यासाठी या जयंती प्रबोधनाचं आयोजन असते. तरुण पोरांना मी खास बोलतो, कारण कॉलेजमध्ये बघा किती वातावरण बिघडलं आहे. जिकडे तिकडे आरची आणि परशा तयार झाली आहे. हे बोलावं लागणार आहे, कारण तरुण पोरांना एखादी सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली की पोरांना कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं. ती पोरांकडे पाहून असली की त्याला आमदार झाल्यासारखं वाटतं, आणि एकदा का लग्न झालं की त्याला घोटाळा केल्यासारखं वाटतं. ही आमच्या पोरांची अवस्था आहे. मग आम्हाला समजलं पाहिजे पोरांनी दिशा कोणती घ्या. अहिल्यादेवी होळकरांच्या चरित्रातून आम्ही काय शिका? पुस्तक वाचा. कारण जो माणूस पुस्तक वाचतो त्याचं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. रीडिंग इज ए स्ट्रॉंग वेपन ऑफ रिव्होल्युशन. म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे. महिला मंडळी खास उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. किती मोठ्या संख्येने आहेत, किती मोठ्या संख्येने आहेत. तुम्ही पुस्तकं वाचा बरं. जा जा बाया पोथ्या वाचतात, काय तर ते वैभव लक्ष्मीचं व्रत वाचतात. बरं मला समजत नाही राजा, वैभव लक्ष्मीचं व्रत वाचून आमच्या घरावरचा टिनाचा पत्रा बदलला नाही काकू, बदलला काय? मी तुम्हाला एक सांगतो बघा, वैभव लक्ष्मीचं व्रत वाचलं तर तुमच्या घरात वैभव येणार की नाही हे सांगू नाही शकत. पण अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या सक्षम होतील हे मात्र सांगू शकतो. हा अहिल्यादेवी होळकरांचा विचार आहे.
जा बायेच्या अंगात देव्या येतात राजा, जानामा येते, मेस्कोमा येते, मरीमा येते, जा घुमते. 8-8 दिवस आंघोळ ना करत, डोक्यात दुनिया भरायच्या उवा पडेला दादा, तरी घुमणं चालू. बरं मला समजत नाही, तुमच्या अंगात मरीमा येते, तुमच्या अंगात अहिल्यादेवी होळकर करून नाही येत बरं, तुमच्या अंगात राष्ट्रमाता जिजाऊ काऊन नाही येत बरं, तुमच्या अंगात सावित्रीमाई येत नाही, तुमच्या अंगात रमाई येत नाही, तुमच्या अंगात भीमाई येत नाही. ह्या नाही ते देव्या येतात अंगात. माणसं काही कमी नाही बरं, हे खतरनाक पार्टी आहे, यायच्याही अंगात येते. आता आमच्या गावात एक मुख्याध्यापक आहे, त्याच्या अंगात नांगोबा आहे. ते सांगा आता काय करा मुख्याध्यापक. अरे तू शिकेलास ना बाबा, तुझ्यासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुल्यांनी दगड धोंडे खाल्ले रे, म्हणून हे जागृतीचं लक्षण आहे. तर हे बोलावं लागणार आहे ना, बोलावं लागणार आहे. हे जयंतीत जर आम्ही नाही बोललो तर कधी बोलणार आहोत. एक माझा कॉमन एक प्रश्न असतो. तुकाराम महाराज बघा, महाराजांनी शेवटचा अभंग लिहिलेला आहे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणास आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. सगळ्यांच्या पाया लागतो म्हणे, हा शेवटचा इशारा आहे रे गावातल्या बंड्या. ऐक, प्रत्येकाची दिंडी निघणार आहे. तुम्हाला माझा कॉमन प्रश्न आहे, तुमच्या जन्माची तारीख कोणती आहे? तुम्ही एक एक हात वर कराल, तुमच्या जन्माची तारीख सांगाल. बरिंगे सर, हे जन्माची तारीख, हा महिना आणि हे वर्ष आहे. मी दुसरा प्रश्न विचारला, आता त्या मरणाची तारीख सांग बरं किती आहे? कोणाचा हात उठते का? मरणाचा कधी मेसेज आला का दादा? की नाही राजा, आमच्या सृष्टी गावात की नाही अमक्या माणसाला राजा मस्त ईमेल आला राजा, तो निरा तयारच होता. मरणाचा मेसेज येत नाही. तुमची माझी दिंडी कधी निघेल गावातून डंग डंग करत सांगता येत नाही, म्हणून मरणाची तयारी करावी लागते. आणि मरणाची तयारी म्हणजे काय? आपल्या मृत्यूची आठवण ठेवावी लागते. या महापुरुषांना होती. कारण सुखदास म्हणे जगधर्मशाळा, आणि प्रवासी जीवाला जावे लागे रेल्वे पोचला भुसावळच्या रेल्वे स्टेशन वरून, प्रवास मुंबई पर्यंत आहे, उतरावं लागणार आहे. जन्म झाला, मृत्यू लिहिलेला आहे. महापुरुषांनी आपल्या मृत्यूचं स्मरण ठेवलं, लोक कल्याणकारी काम केले आणि त्यांच्या हातून अखंड भारत जोडण्याचं काम केलं. अलीकडे देश तोडण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघता कसे स्टेटमेंट आलेले आहेत, जाती जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणून जास्त जबाबदारी महिलांवर आहे. महिला या देशाच्या 50% शक्ती आहेत. तुम्ही खूप मोठी क्रांती करू शकता. पुरुष मंडळीवर जितकी जबाबदारी नाही तेवढी महिलांवर जबाबदारी आहे. गावातल्या सरपंच पद असते ना, तेही लोकांच्या 3 वर्ष व्यवस्थित सांभाळता नाही येत. अहिल्यादेवी होळकरांनी 28 वर्ष राज्य केलंय, साधं नाही आहे. 28 वर्ष सरपंच, 28 वर्ष राज्यकारभार. गावात जर समजा एखादी आता महिला सरपंच झाली की नाही, तिथेही माणसं पुढे पुढे करतात. बाईचं नाव असते फक्त सरपंच, पण पंचायत समितीत हा भाऊसाहेबच असते. कधी पुढे पाहिलं तुम्ही, गाव कुठे बहिणी दिसून राहिल्या, बाई फक्त पॉम्पलेटवर असतात, साहेबच पुढे असतात. ग्रामसेवकाच्या भेटीला, तलाट्याच्या भेटीला. तुमच्या गावातलं नाही बोलून राहिलो बरं, मला वापस जाणार आहे अकोला, नाहीतर आमसान नावावर आफत. मी याव एकटा, तुमचं गाव आहे हजारोच्या संख्येनं, गावठीच कुस्ती होऊ देता. आता मी उदाहरण बोलून राहिलो बरं. मी बोललो की लोक रागोई इतके येतात. आता मला सांगा, प्रचारकाचं काम आहे, व्याख्यानकर्त्याचं काम आहे, कीर्तनकाराचं काम आहे, प्रवचन करायचं काम आहे. आम्ही पोस्टमन आहोत. मी पत्र घेऊन आलो अहिल्यादेवी होळकरांचं. अहिल्यादेवी होळकरांचं म्हणणं आहे, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच खरा लोकाभिमुख राजा होऊ शकतो. हे अहिल्यादेवी होळकरांचं म्हणणं आहे. आम्ही असं बोललो की लोकांना आमचाच राग येते. समजा तुमच्या गावामध्ये पोस्ट डिपार्टमेंटचा पोस्टमन आला, पोस्टमननं पत्रात लिहिलं, श्यामराव तुला जालन्याचा इवई गेला वेळ. मग का पोस्टमनने मारता का श्यामराव तुम्ही? आता पोस्टमनचा काय गुण आहे? जसं पत्र आलं तसं त्यानं तुम्हाला पत्र दिलं, हे आमचं काम आहे. मी असं बोललो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, पानातिपाता येरमणी शिक्कापदं समादियामि. आपलेच बांधव आपसात चर्चा करतात, हे प्रॉडक्ट आपल्या कंपनीचं आहे की दुसऱ्या कंपनीचं आहे? बरं, मी दुसऱ्या कंपनीचं. तुम्हाला काय माझ्यासोबत लग्न करावं लागतं? औषध कोणाही कंपनीचं असो, बिमारी बसण्याशी महत्व आहे. कोणाही कंपनीचं असो, बिमारी बसून राहिली ना झाली, झालं संपलं. नाही, मला डॉक्टर खरुच झाली आहे, कोण्या कंपनीचं औषध आहे? अरे कोणती घेणं, बसू देणं, औषध महत्वाचे आहे ना, नाही तर तू आधार दुसरीकडे पसरवशी नदी.
एक. म्हणून महापुरुषांची जात शोधू नका. अनेक लोक आम्हाला जात विचारतात, मी माझी जात सांगतो. मानवता है पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, और एक जात बनाना धर्म मेरा. ही माझी जात आहे, हा माझा धर्म आहे, ही माझी जात आहे. म्हणून जात न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. हे आता गावागावात सांगितलं पाहिजे. पण काय करा सांगू का, बुवा महाराज नेमकं हे भागवतात सांगतच नाही. हे नाही सांगत, ते सांगतात एक होता राजा आणि त्यानं खाल्ला भजा. बरं तू होता का भजे काढायले? समजत नाही. अरे क्या कहती हो बात पुरानी, तुम नहीं जानी हम नहीं जानी, संत नवे जादूगार करावया चमत्कार. अरे हात होता चालत आहे व्यवहार पोट भऱ्यांचा. तुकडोजी महाराजच्या ग्रामनीतीतली उभी आहे. बरं हे माझ्या खात्यातलं अकाउंट नाहीये, तुकडोजी महाराजनं लिहिलेलं आहे. हे बोलावं लागणार आहे. बुवा महाराज पा कसे आहात तुम्ही, क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली एकही बुवा नसते. ह्या गपूची गपूची गप गप. महिला पा उपास तापास करून निराश कळकळ व्हायला बापा. म्हणून तुम्हाला म्हणणं आहे की आता थोडं हे जागृत व्हा, डोक्यात घ्या. 28 वर्ष राज्यकारभार असा नाही होत दादा. धार्मिक असावं पण धर्मांध नसावं. धर्म माणुसकीशी म्हणती, धर्म हा माणुसकीला आहे. हे जे आहेत धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही ख्रिश्चन पारशी बौद्ध जैन. ग्रामनीतीतली उभी आहे. तुकडोजी महाराज विदर्भात होऊन गेले आमच्या अमरावतीला. दुसरं रसायन आहे खतरनाक, संत गाडगे बाबा. गाडगे बाबा किती लोकांना माहित आहे? तो गाडगे बाबा माहिती आहे? गाडगे बाबाचं नाव काय पूर्ण? गाडगे बाबाचं जन्मगाव कोणतं आहे? गाडगे बाबा माहितच नाही आम्हाला. गाडगे महाराज कोणी सांगत नाही दादा, कारण खतरनाकच रसायन आहे. गाडगे बाबा सांगत, भावांनो मंदिरात देव राहत नाही तर मंदिरात पुजाऱ्याचं पोट राहते. हे सांगणारे गाडगे बाबा आहेत. म्हणून गाडगे बाबा लोकांना पचत नाही. गाडगे बाबा पचवणं सोपी आहे का? गाडगे बाबा भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर एका माणसाला भेटले. विचारलं, रमेश कुठे चालला रे? रमेश म्हणे, बाबा मी काशीला चाललो. बाबाने विचारलं, काशीला काय आहे रे? बाबा म्हणे, काशीला गेलं की जन्माचं सार्थक होते आणि मानवाचा उद्धार होते. गाडगे बाबा कसं लॉजिक लावतात. कोण्याही शाळेत नाही गेले माझे गाडगे बाबा. गाडगे बाबा म्हणत, अरे गंगेत स्नान धुतल्यानं जर ताला उद्धार होते तर खेकडे ते तोटेच मुक्कामी आहेत रे किती वर्षापासून. गाडगे बाबा आहेत. बरं गाडगे बाबा कोण्याही शाळेत कोण्याही वर्गात कुठंच गाडगे बाबा गेले नाहीत, पण गाडगे बाबाचं नाव अमरावती विद्यापीठाला लागलं. हे माझ्या गाडगे महाराजची विद्वत्ता आहे. तुकडोजी महाराज 3रा वर्ग शिकले, पण 1955 ला विश्व धर्म परिषदेमध्ये त्यांची खंजडी वाजली. अख्खं जग वेडं झालं. त्याचं नागपूर विद्यापीठाले नाव आहे. आणि 1.5 दिवस शाळेत जाणारे अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट ठरतात. हा महापुरुषांचा विचार आहे. मी अहिल्याई जयंतीत नुसत्या फक्त होळकर सहित इतिहास सांगणार नाही. आमचं काम आहे वेल्डिंग सारखं. आम्ही लोखंड जोडतो एकामेका लोखंडाले. आमचं काम वेल्डिंगचं आहे. समाज जोडलाय, समाज तोडला नाही. मला की तुमच्या गावात मत मागायला यायचं नाही, तर जिल्हा परिषदेला उभं राहायचं नाही, काही तुमच्या गावात वाद लावायचे नाहीत. आमचं आहे मानवता है पंथ मेरा, हा विचार घेऊन तुम्ही इथं गेलं पाहिजे. हे प्रबोधनकाराचं पहिलं लक्षण आहे. अनेक प्रबोधनकाराला दादा चिठ्ठ्या दिल्या तरी बाजूला हटायला तयार नाही. लोक उठून जायवर गेलाय. एका बुवाचं एका गावात कीर्तन झालं. सुरुवातीला 500 लोक कीर्तनाला आहेत दादा. अर्ध्या घंट्यानंतर 200 राहतात, त्याच्या 5 मिनिटानं 20 राहतात, शेवटी एकटा राहते. तो बुवा महाराज विचारते, अरे सुरुवातीला 500 लोक होते, नंतर 200 राहिले, नंतर 20 राहिले, शेवटी एकटा कसा राहिला? त्यावेळी तो श्रोता म्हणे, बुवा महाराज मी तर अच्छा महाराजच्या हातावर तुरी देणारा आहो म्हणे, पण माली असली फसली म्हणे. कीर्तनाला ज्या सतरंजीवर तुम्ही उभे आहे ना, त्या सतरंजी माली आहे म्हणे महाराज, म्हणून थांबलो म्हणे. तरी म्हणे महाराज मी हुशार आहे. बरं तरी मी हुशार आहे. मला असं वाटलं तुम्ही विठ्ठल विठ्ठल जय घोष केला की मी सतरंजी ओढणार, पण महाराज तुम्ही आज तुरी बी मारली नाही म्हणे, म्हणून एवढी फसली. एवढी अनेक प्रबोधनकारावर बेतेला आहे. तुम्हाला आपापला सातबारा तपासून पहा प्रबोधनकारांनी. अरे समाजाला रोग काय, तू औषधा कायच्या देऊन राहिला? समजा तुम्ही गेले हृदयरोग तज्ञकडे, हृदयरोग तज्ञकडे गोळ्या देऊन राहिल्या, डोळ्यात फरफड करायचा, हृदयरोग बसीन का हो? आता जालन्यामध्ये तुम्ही गेले तर अनेक प्रकारचे डॉक्टर आहेत. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे तर एमडी मेडिसिन कडे जाल, हाडं दुखून राहिले तर एमडी ऑर्थो कडे जाल. पण प्रत्येक डॉक्टर एक स्पेशल आहे.
आता आमचं दुकान आहे की नाही, याच्यात पा कसं आहे, आम्ही जनरल सर्जन. डोळा दुखते काय, चाल ये इकडे. काय हड्ड्या दुखून राहिले काय, चाल इकडे ये. डोकं दुखून राहिलं काय, चाल ये इकडे. हा विचारच तसा आहे. हा फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजे मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा मित्रांनो हा जागर आहे, हा गजर आहे. यासाठी या विचारांचं तुम्ही वाचन केलं पाहिजे. या विचारांच्या प्रबोधनाच्या चळवळीत तुम्हाला सामील होता आलं पाहिजे. आदरणीय आमचे मित्र माननीय सोनसळे सर उपस्थित आहेत. आपल्या भागातल्या माजलगावचे आहेत. आपल्या भागात प्रबोधन करतात. जागृतीचं काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. आमचे मित्र सोबत आलेले सुरेश शिंदे साहेब आहेत, ज्यांचं या ठिकाणी आपण ऐकलं संचालन उत्कृष्ट, त्यांच्या वाणीतून त्यांचं संचालन झलकते. या लोकांचं सुद्धा आम्ही इतक्या लांबून येऊ शकत नव्हतो. यांचं सुद्धा प्रबोधनाचे कार्यक्रम आपल्या भागात घेतले पाहिजेत. कारण लहान सान बालक उद्या या गावाचे तरुण कार्यकर्ते होतील आणि गावाचा पांग फिरतील उत्तम उत्तम गुणांनी. म्हणून विनंती आहे, व्याख्यान प्रबोधनाचं आयोजन करत जा. डीजे लावू नका. हात जोडून विनंती आहे. आम्हाला नाही बोलावलं, तारीख नाही घेतली तरी डीजे लावू नका. हात जोडून विनंती आहे. शिवजयंतीला एका व्याख्यानावरून परत जात असताना आमच्या गाडीमध्ये बसलो होतो आणि अचानक एक मिरवणूक पुढे चालली होती. मी त्या ड्रायव्हरला विचारलं, आमच्या म्हटलं काय जाऊन पाहिजे पुढे, लय वेळ झाला का, ट्रॅफिक जॅम आहे, अर्धा घंटा झाले. पुढे शेवटी मीच गेलो. पाहतो तो काय अचानक गाणं चालू होतं, छम 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 शांताबाई. त्याला डोक्याला झाप लावला. शिवाजी महाराजची जयंती शांताबाई. शिवाजी महाराज असं वाटत असेल अरे माझ्या काळात सावित्री होती, अरे माझ्या काळामध्ये त्यावेळी रायगड उतरून जाणारी हिरकणी होती, ही मनात शांताबाई कुठून आली. शिवाजी महाराजला प्रश्न पडला असेल ना. अरे 10 मिनिटं नाही होत, अचानक लागलं, आला बाबूराव, आता आला बाबूराव. समजत नाही दादा. शिवाजी महाराजला वाटत असेल माझ्या स्वराज्यात तानाजी आहे, सूर्याजी आहे, म्हणून शिवाजी महाराजला वाटलं आता बाबूराव कुठून आला असेल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, डीजेचे कार्यक्रम बंद करा. आपल्या प्रबोधन जयंतीत झालं पाहिजे. महापुरुषांचा विचार आजच्या तरुण पिढीला समजला पाहिजे. अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास समजला पाहिजे. अहिल्यादेवी होळकर साधारण बोलली नाही आहेत. अनंत फंदी, संगमनेर तालुका, नगर जिल्हा, तिथला एक तमासगीर माणूस होता, जलसा करणारा होता, शाहीर होता. त्याला माहिती पडलं जर महेश्वरला गेलो, इंदोरला गेलो तर अनेक बिदागी मिळेल, बक्षीस मिळेल. अहिल्यादेवी होळकरांची कीर्ती त्याने ऐकली आणि तिथून प्रवास करत तो एमपीच्या दिशेने चालू लागला. सातपुडा पार केला. रस्त्यात जात असताना त्याला काही गुन्ह्यांनी पकडलं, त्याला चोर डाकूंनी पकडलं. अनंत फंदीला पकडल्यावर अनंत फंदीला त्यांनी त्या ठिकाणी पकडलं, त्याचा माल लुटला, त्याचं सगळं पैसे जप्त केले. त्याच्या 4 साथीदारांना उद्या सकाळी सूर्योदयाचे पहिले किरण पडले की याची हत्या करायची असं त्या ग्रुपमध्ये ठरलं. अनंत फंदीला शेवटचा प्रश्न विचारला, अनंत फंदी तुमची शेवटची इच्छा काय. अनंत फंदी म्हणतात माझी एकच इच्छा आहे की अहिल्यादेवी होळकरांचं मला महेश्वरला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. माहिती काय झालं असेल, अहिल्यादेवी होळकरांचं त्या डाकूंनी फक्त नाव ऐकलं, शरण आले अनंत फंदीला, माफी मागितली. दुसऱ्या दिवशी सकाळी अहिल्यादेवी होळकरांच्या दरबारात अनंत फंदीला सुखरूप घेऊन गेले. तिथं त्यांनी अहिल्यादेवी होळकरांची माफी मागितली. म्हटलं माते पाप झालं, तुमच्या वाटसरूला आमच्याकडे अडवणूक झाली, माप ते माफ असावं. अहिल्यादेवी होळकरांनी माफ केलं. त्यांच्या रोजगाराची त्यांनी व्यवस्था केली आणि अनंत फंदीला येण्याचं कारण विचारलं. त्यावेळी अनंत फंदी म्हणत माते मी काव्य रचतो, मी शाहिरी करतो, मी या ठिकाणी तमाशा करू इच्छितो. त्यांनी तो तमाशा करायला सादर केला. अहिल्यादेवी होळकरांना ते आवडलं नाही. माता कक्षात निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी अनंत फंदी गेले. विचारणा झाली, माते काय झालं, आवडलं नाही का. त्यावेळी अहिल्यादेवी होळकर म्हणाल्या हे बघा अनंत फंदी, असे तमाशाचे कार्यक्रम करून जमणार नाही. तुम्हाला करायचं असेल तर समाजाचं खऱ्या अर्थानं प्रबोधन करा. हे अहिल्यादेवी होळकरांना अनंत फंदींना सांगितलं आणि त्यांच्या परिवर्तन झालं. हा विचार अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळात दिलेला आहे. प्रबोधनाचा विचार अहिल्यादेवी होळकरांनी दिला आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुमच्या गावात प्रबोधनाचं माध्यम, तुमच्या गावात हा विचारांचं माध्यम निर्माण झालं पाहिजे. तरुण मुलांनी खास करून याकडे लक्ष दिलं पाहिजे. व्यसनात हिंसा किती वाढली होता का. प्रत्येक गावात गायछाप मंडळ स्थापन करा. इतकं व्यसन वाढलं. गायछाप मंडळ म्हणजे जय छावा, हौच्या तोंडात मावा. वाह,
बाबासाहेबांची जयंती असली ना दादा लोक झिंकतात. मी पर्टिक्युलरली कोण्या गावाचं नाव घेत नाही, पण स्थिती आहे. मग अहिल्यादेवी होळकरांची जयंती का असो ना, त्याच्यामध्ये सुद्धा अरे महापुरुषांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीचा लढा दिला. महापुरुषांनी विचारांचा दीप तेवत राहावा यासाठी अगरबत्ती सारखी झटले आणि जगाला विचारांचा सुगंध दिला. त्या महापुरुषांच्या जयंतीला आम्ही जर त्यांच्या पुतळ्यासमोर मूर्ती समोर जर कमरा हलवत असू तर आम्ही कोणाचे विचाराचे वारसाची वंशज आहो याचा विचार सुद्धा तरुण पिढीने करणं ही काळाची गरज आहे. आणि लक्षात घ्या, जो सामाजिक कार्यकर्ते महिलांना हात जोडून विनंती आहे, तुमच्या घरातला पुरुष जर सामाजिक कार्य करत असेल ना तर त्याला साथ द्या. गरज आहे. बघा मी रामायणातलं उदाहरण देतो. राम 14 वर्षासाठी वनवासाला गेले. रामाला ऑर्डर मिळाली की 14 वर्ष जा. बरं सीतेला ऑर्डर होती का? सीता माताला ऑर्डर नव्हती की तुम्ही सोबत जा. पण सीता माता गेल्या की राहिल्या? गेल्या. समजा आजच्या सृष्टीच्या रामाला जर 14 महिन्याची सेंट्रल जेल जालन्याला सजा झाली ना आणि ऑर्डर आली ना तर आजची सीता माता म्हणेल रामाला, हे बघा राम 14 महिन्यात वापस आले तर आले, नाही तर मी तुमच्या भरोश्यावर राहणार नाही म्हणे. आहे परिस्थिती आहे. बरं लक्ष्मणाला ऑर्डर होती का? पण लक्ष्मण गेले की नाही? गेले. लक्ष्मण सोबत गेले. आणि आजच्या 2 भावाच्या भेटी कुठे होतात माहिती आहे? कोर्टाच्या पायरीवर होतात, वावराच्या धुळ्यानं होतात, पाथरीमध्ये बसो किंवा आपल्या परतूर तालुक्यात एखादा प्लॉट घेतला ना स्क्वेअर फूट साठी सुद्धा भाऊ भांडताना दिसतात. ही स्थिती आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, हे सगळं महापुरुषांचा विचार साथ द्या. आपल्या घरातली महिला काम करत असेल तर तिला साथ द्या. पुरुष मंडळी काम करत असेल त्यांना साथ द्या. कारण स्त्री पुरुष ही 2 चाके जरी परस्पर होतील सहाय्यके, तरीच संसार रथ चाले कौतुके, ग्राम होईल आदर्श. यासाठी मित्रांनो प्रबोधन असते, व्याख्यान असते, त्या माध्यमातून इतिहासाची अस्मिता आमची जागृत होते. तो इतिहास आम्हाला समजतो. अहिल्यादेवी होळकरांना नेहमी माहिती आहे शिवलिंग हाती त्यांच्या दाखवलेला आहे. आमचा विरोध नाही. अहिल्यादेवी होळकरांनी शिवलिंगाची पूजा केली, मंदिर बांधले, हे जगजाहीर आहे. पण अहिल्यादेवी होळकरांची दुसरी ही बाजू आहे. राघोबा पेशव्या पुण्याचा माहिती पडलं की कोणी पुरुष वारस नाही, आता या अहिल्याचा राज्य बळकवायचं आहे. राघोबा पेशवे पुण्यावरून आला, उज्जैनच्या पलीकडे त्याचं सैन्य थांबलं. अहिल्यादेवी होळकरांच्या कानावर आलं, अरे 5000 स्त्रियांची फलटण उभी करणारी जगातली पहिली राज्यकर्ता अहिल्यादेवी होळकर आहेत. त्या अहिल्यादेवी होळकरांना फक्त माहिती पडलं की राघोबा पेशवा आलाय. अहिल्यादेवी होळकरांनी पत्र लिहिलं, हे बघा राघोबा, मी सुभेदाराची सून आहे. शिप्रा जर तुम्ही क्रॉस केली ना तर तुम्हाला मी पराभूत करेन, आणि मी जर पराभूत झाली समजा तर मला जग हसणार नाही. पण तुम्ही पुरुष आहे, तुम्हाला सर्व जग हसेल. या एका पत्रानं अहिल्यादेवी होळकरांच्या राघोबा पेशवा गार पडला आणि त्यानं त्याचा युद्ध करण्याचा मानस टाळलं, राज्य बळकावण्याचा मानस टाळलं. इतका नैतिक अधिकार अहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केला होता. म्हणून महिलांना विनंती आहे, अहिल्यादेवी होळकरांचा विचार वाचा. राशी भविष्य काही नाही बरं. नाही तर गावातले पोरं आहेत, किराणा दुकानावर जातात, देशोन्नती असो, लोकमत असो, मातृभूमी असो, कुठलाही पेपर आला की पहिले पाहतात राशी भविष्य. नाव आहे श्रीकांत, रास आहे कुंभ. कुंभ राशीत लिहिलं असते आज तुमच्या जीवनात विमानाचा योग आहे. पण श्रीकांतची परतुरले जायची व्यवस्था नसते भाड्याची. त्याच्यावर दुनिया भरेची उदारी, त्याच्या आसपास एअरपोर्ट नाही, आणि चालले तिकडे राशी भविष्याच्या मागे. 100 वर्षाच्या अगोदर खानदेश मध्ये एक कवयित्री जन्माला आला, बहिणाबाई चौधरी. त्या म्हणतात, नको नको ज्योतिषा माझा हात नको पाहू, माल दैव मला कळे माझ्या दारी नको येऊ. बहिणाबाई चौधरी कुठल्याच शाळेत गेल्या नाहीत दादा, विद्यापीठात गेल्या नाहीत. अशिक्षित बहिणाबाई चौधरी लिहितात, भविष्य आपल्या हातात नाही, आपल्या मनगटात असते. हा विचार बहिणाबाई चौधरींचा विचार आजच्या महिलांनी समजून घेणं काळाची गरज आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, उपवास तापास बंद करा. बघा ना, म्हणजे प्रेग्नेंट बाया असतात, जेव्हा महिलांना गर्भावस्था असते तेव्हाही अनेक महिला पुत्र चांगला जन्माला यावा. पुत्र बरं, स्त्रियेचं तर फारच बेकार काम आहे, भयानकच द्वेष आहे. पोरगीचं चालतच नाही. पोरगी झाली, निरोप गेला की बाईच्या चेहऱ्यावरून माणसाच्याही चेहऱ्यावर अशा वयसण्या पडतात. अरे पोरगी झाली,
अरे मुलींना तर किती मोठा इतिहास रचलाय. अहिल्यादेवी होळकर असो, होळकर साहित्याचे एक रत्न आहे, स्त्री रत्न. महाराजा यशवंतराव होळकरांची मुलगी भीमाबाई होळकर. किती लोकांना माहित हो भीमाबाई होळकर? अरे यशवंतराव होळकर इंग्रजांना 28 वेळा पराभूत करणारा जगातला पहिला राजा आहे यशवंतराव होळकर. त्या यशवंतराव होळकरांचा इतिहास किती लोकांना माहिती आहे? भानपुरा आहे मध्य प्रदेशला, तोफखानाची निर्मिती केली. अरे यशवंतराव होळकरांनी त्यावेळी सगळ्या संस्थानिकांना पत्र लिहिले की आओ या इंग्रजांना हटायलायचं. इतकं संघटन निर्माण करण्याचं त्या महाराजानं काम केलं. त्यांची जयंती तारीख आम्हाला माहित नाही, त्यांची जन्मस्थान आम्हाला माहित नाही. वाबगाव जिल्हा पुणे कधीतरी जाऊन पहा, कधीतरी महेश्वरला जाऊन पहा, कधीतरी आता 31 तारीख चौंडीला जा, तिथल्या मातीला आपल्या भाळाला लावा आणि शपथ घ्या की मल्हारराव होळकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आम्ही या पिढीमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. बघा, तुमचा समजा मृत्यू झाला या गावात तर तुमच्या संपत्तीचा मालक तुमचा पोरगा ऑटोमॅटिक होतो. गावात तलाठी येते, नोंद घेते, 7/12 ऑटोमॅटिक ट्रान्सफर होते संपत्तीचा. पण विचाराचा वारसा चालवावा लागतो, विचाराचा वारसा जगवावा लागतो. तो विचारांचा वारसा मल्हारराव होळकरांचा सक्षमपणे पेललाय अहिल्यादेवी होळकरांनी. आहे का जगाच्या इतिहासात उदाहरण की सासऱ्यानं सुनेला पुत्राप्रमाणे मानलं? अरे भाला शिक्षण दिलं, तलवारबाजी, घोडेस्वारी, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र. एवढंच नव्हे तर मोडी लिपीत सुद्धा अहिल्यादेवी होळकरांचे पत्र आहे. पण आम्ही जातच नाही. कधीतरी महेश्वर पहा, कधीतरी इंदोरचा राजवाडा पहा. अरे तुमची छाती भरून येईल इतका मोठं यांचं कार्य आहे, हे कधीतरी माहित असलं पाहिजे. मी महेश्वरला गेलो, 4 दिवस इंदोरला मुक्काम केलाय. त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचं काम पाहिलं आणि लक्षात आलं, अरे अनेक राजांनी माहिती आहे का काय केलं? फक्त आपल्या संस्थानात काम केलंय दादा, आपल्या संस्थानात. पण अहिल्यादेवी होळकरांनी उत्तराखंडमध्ये जाऊन काम केलंय. केदारनाथला जॉन माल्कन नावाचा तत्कालीन इतिहासकार लिहून ठेवतो, त्याचा एक पॉलिटिकल एजंट होता. तो 1818ला डीडी स्टुअर्ट त्याचं नाव आहे. तो उत्तराखंड मध्ये गेला केदारनाथला आणि थक्क झाला. पाहतो तो काय, केदारनाथच्या लोकांच्या तोंडी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जय जयकार आहे. ते म्हणतात 3000 उंच स्क्वेअर फूटवर, 3000 उंच फूटवर अहिल्यादेवी होळकरांनी दगडी धर्मशाळा बांधली आहे. तो म्हणतो त्या ठिकाणी तलावांची निर्मिती केली आहे, रस्ते बांधले, अन्न छत्र उघडले. इतकं मोठा महान त्याग पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आमच्यापर्यंत कधी पोहोचू दिला नाही, आम्हाला कधी सांगितला नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आता या पोथीतून बाहेर पडा, वाचा. महिलांना खास करून विनंती आहे, तुमच्यावरच सक्षम भारत निर्माण होऊ शकते. कारण मातेचे संस्कार पुत्राला गर्भापासून, स्त्री मातेची थुरवी शेकडो गुरूंही, इतकी मोठी मातेची थुरवी अनेक ग्रंथांनी, अनेक संतांनी वर्णन केली आहे. म्हणून महिलांना विनंती आहे की तुम्ही हा विचारांचा संदेश आपल्या मुला मुलींना दिला पाहिजे, हा विचारांचा वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. तर कुठंतरी या देशात नवीन क्रांतीची लाट येईल, एक क्रांतीची मशाल येईल. कारण एक शायर म्हणतो की शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर के दरबार में. हा विचार आता तुम्ही सांगितला पाहिजे. विकणारा समाज आम्हाला तयार करायचा नाही, नाही तर अनेक लोक विकल्या जातात. एखादं पद भेटलं की लोक आपला स्वाभिमानी दहाण टाकतात. हो, राजकारण हे असंच असतं असं नाही. राजकारणात सुद्धा चांगले लोक गेले पाहिजेत, सुशिक्षित लोकांनी राजकारण सांभाळलं पाहिजे. अरे अहिल्यादेवी होळकरांनी समाजकारण नाही केलं, सोबत राजकारण केलं, धर्मकारण केलं, अध्यात्म जपलं, संस्कृती जपली. अरे अहिल्यादेवी होळकर राणी होती, पण राणी सारखी नाही राहिली. संन्यस्त वृत्तीनं जीवन जगलं, त्यागी तपस्वी व्यक्तिमत्व. अरे आमचा साधा परतूरला जर 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असला ना, आमचा पट्टे असा चालते सृष्टीमध्ये की साला कुणी आपल्याला काहीच करणार नाही. ह्या छाती काढून चालणं, नसं कुठणं, तसं बोलणं, अनेक लोकांची अशी स्थिती आहे. साधा गावाचा ग्रामपंचायतचा मेंबर झाला ना, असं वाटतं का राष्ट्रपती झालो की काय, अशा अनेक लोकांची स्थिती आहे. म्हणून आपापला पेपर तपासून पहा, आपापला आरसा बघा, आम्हाला काय करायचं आहे, जीवनाचं ध्येय ठरलं आहे की नाही. आता आमचं बोलणं कसं आहे माहिती आहे काय, कडुलिंबासारखं आहे, कडू आहे.
आम्ही असं चोपडो नाही बोलत, साधनासारखं तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे. तुम्ही नाही तारीख घेतली तर आम्हाला फरक नाही पडत ना. हो, मी पाटबंधारे विभागाचा आहे, काही गरज नाही आहे, पण खरं आहे ते बोलल्याशिवाय राहणार नाही आहे. हा अहिल्यादेवी होळकरांचा विचार, पुणे शाहू आंबेडकरांचा विचार हा गेला पाहिजे. उद्या बीडला व्याख्यान आहे, परवा बीडच्या बाजूला आनंदवाडी आहे, काल लिंबाला झालाय व्याख्यान, परभणी जिल्हा पाथरी तालुका. हा रोज विचार आम्ही लोकांना सांगतो, कारण गावागावाशी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्यामुळे. म्हणून राजकारणात चांगले लोक गेले पाहिजेत. सुशिक्षित लोकांना, गावाचा विकासाचं राजकारण करणाऱ्या लोकांना जिल्हा परिषदेवर, विधानसभेवर, ग्रामपंचायतीवर निवडून दिलं पाहिजे. यासाठी पोरांनी एकत्र आलं पाहिजे. एका गावामध्ये एक बाप आणि पोरा चर्चा चालू आहे. बाप स्थानिक भागाचा आमदार आहे. पोरगा म्हणते, बाबा विधान परिषदेमध्ये जाते, सगळ्या लोकांना तुम्ही चेले चपाटेले राजकारण शिकवलं, बाबा मला राजकारण कधी सांगता. बापानं म्हटलं, अरे माझा बिझी शेड्यूल आहे, असे 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, पोराचा पिच्चा सोडला नाही, बाबा राजकारण कधी शिकवता. बापाला निवांत वेळ भेटला. बाप आमदार, लोकप्रतिनिधी, पोराने म्हणते, बघ मी राजकारणाचा धडा शिकवणार आहे, आता जाय टेरेसवर जाय, गच्चीवर जाय. 12 वर्षाचं पोरग टेरेसवर जाते, पहिला माळा चढते आणि बाप पोराला इशारा करतो, आता उडी मार. 12 वर्षाचं पोरग उडी मारते, बाप झेलत नाही, पोरग जमिनीवर आदळते, रक्तबंबाळ होते, बापाजवळ जाते, बापाला विचारते, बाबा राजकारण शिकवणार होते ना हो, अहो मी तुमच्यावर विश्वास ठेवला, वर गेलो, उडी मारली, तुम्ही मला झेललं नाही. बाप म्हणे, ऐक पोरा, राजकारणातला पहिला धडा सख्या बापावरही विश्वास ठेवायचा नसतो, हा राजकारणातला पहिला धडा आहे. अनेक लोक आहेत ना, वादे करतात, इतके वादे करतात, इलेक्शनच्या अगोदर जाहीरनामे करतात, आमचे लोक धूम वाट पाहतात, मेसेजिंग काहीतरी मोबाईल मध्ये, काहीच होत नाही ना बाबा. एवढं म्हणजे काहीतरी चिवत्या बनवायचं एक लिमिट असते की नाही. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, अशा लोकांना आम्ही ओळखलं पाहिजे. एका ठिकाणी एक तितर विकणारा एक व्यावसायिक बसेल होता बघा, असे अनेक तितर विकणारा एक व्यावसायिक परतूरच्या बाजारात बसला आहे. त्या तितरांची किंमत होती 50 रुपये. 50 रुपये तितराची किंमत. एक तितर एका बाजूला दुसऱ्या पिंजऱ्यात आहे, त्याचं चालू आहे तितर विक्री आहे, चला 50 रुपयाला. परतूरचा गेला एक रमेश नावाचा पोरगा, काय व्यावसायिक, काय तितराची किंमत काय आहे, 50 रुपये. बर, आणि या बाजूच्या हा विकतच नाही म्हणे. अरे हा कोण नाही विकत म्हणे, याची 50, याचे मी 1000 देतो म्हणे, हा विक्री द्या. 1000 काय 2000 दिले तरी विकत नाही म्हणे. म्हणे काऊन? अरे हा लय खतरनाक आहे म्हणे, मला आवडता तितर आहे म्हणे. पुढे तो म्हणते, हे सोडा म्हणे, मी हा 5000ला घेतो, पण याचं मला कारण सांगा काय आहे. तेवढी तो व्यावसायिक म्हणतो, हा तितर इतका चलक आहे, हा एकटा एका पिंजऱ्यातला. हा काय करतो, बाहेर गेला जंगलात, एवढा मोठमोठ्यानं आवाज करतो, इतर तितरले असं वाटते की हे आपलं आहे. ते सगळे आशेनं त्याच्याजवळ जाऊन बसतात, आणि ते जसे आशेनं जाऊन आले तसेच मी त्या इतर तितरांना पकडतो, त्यांना कैदी बनवतो आणि मला कब्जात ठेवतो. म्हणून या तितरची किंमत मी सांगत नाही, तू 5000 सांगून राहिला म्हणून तुला देतो, घेऊन जाय. खरेदी झाली, सौदा झाला, त्या व्यावसायिकानं तो तितर विकला, गावातल्या रमेशनं तितर उचलला आणि तितरची मान तटीच त्याच्या समोर मोडून टाकली. अरे व्यावसायिकाला आश्चर्य वाटलं, अरे 5000चा तितर घेतला इतका महाग, पण तू इकून टाकला गड्या. अरे काऊन असं केलं? त्यावेळा गावातला रमेश म्हणजे कॅडर मधला पोरगा होता. तो म्हणे, आपा असे अनेक तितरले हा भविष्यात असा गुलाम बनवणार आहे. आज तितराची मान मोडली, भविष्यात कोणी गावात गुलाम बनणार नाही. हा सगळा विचार जाऊ दे. आहे ना, अनेक लोक आहेत, अनेक लोक आपल्याला बांधतात. तुम्ही यांच्यापासून सावध असलं पाहिजे. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार स्वाभिमानाची लढाई आहे. अहिल्यादेवी होळकर म्हणजे मूठभर चेलेंची गुरु नाहीये. अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर मूठभर लोकांचा विचार नाहीये. दुःख वाटते दादा, महापुरुषांना जाती विभागणं चालू आहे. अरे धनगर समाजांनीच का फक्त अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करावी? इतर समाजांनी काय करू नये? अरे शिवाजी महाराज का एका जातीसाठी झटले? अरे महात्मा फुले का एका जातीसाठी झटले? अरे सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेतला पाहिजे. कारण या भारताचं संविधान लिहिलं नसतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर श्रीकांत बरिंगेला इथं उभारून बोलण्याचा अधिकार नसता. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे.
हे असं बोललं पाहिजे ना. असं बोललं की आमच्या लोकांना भयान टेन्शन येते राजा. हे बाबासाहेबांचं नाव करून घेतात, शिवाजी महाराजचं नाव करून घेतात. मित्रांनो, जातीसाठी ते लोक झटले नाहीत. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को मंदिर है हमारा. बसा बसा, कोणी उठू नका, बसा. बसा बसा, खाली बसा. तसा महापुरुषांचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पोहोचवण्याचं काम करतो. आपण सगळे लोकांनी इतक्या चांगला प्रतिसाद दिला, मला खूप आनंद आहे. खरोखर जोरदार टाळ्यांच्या गजरात आयोजन समितीचं स्वागत करतो. मी सुरुवातीला सांगत असतो, मी आज विसरलो, मी कोणताही खूप मोठा प्रबोधनकार व्याख्यानकार नाही. आदरणीय होळकर सरांनी जे सांगितलं ना, तेवढं ज्ञानही नाही. आणि या ठिकाणी विचारपीठावर जे ज्येष्ठ लोक आहेत ना, यांच्या पायाची मी करू शकत नाही. पण कसं आहे, न देखावे हा आकांत, या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे आपण जाऊन आपला इतिहास, आपल्या महापुरुषांचा इतिहास सांगितला पाहिजे. कारण आमचं कोणी सांगणार नाहीये, आमच्या कोणी इतिहासावर बोलायला तयार नाही आहे. आणि यांचं नावही झालं आजपर्यंत टाळलं होतं, पण प्रबोधन केलं. तुमच्या गावातले जसे युवा पोरं एकत्रित आले, असं अनेक महाराष्ट्रात अनेक मंडळ, अनेक तरुण पोरं पुढे आले आणि त्या माध्यमातून प्रबोधनाचा विचार हा गावागावात जात आहे. फक्त मित्रांनो, योग्य मार्गदर्शक असणं काळाची गरज आहे. गुरुविनं ज्ञान नाही अशी आमची संस्कृती म्हणते. तो गुरु शोधता आला पाहिजे. नाहीतर एका गावात 2 तरुण पोरं आहेत, त्यांच्या हातामध्ये आजोबाचा ग्रंथ हातात पडला. बघा, चांगला गुरु असला तर ग्रंथाचं ज्ञान समजते तुम्हाला. ते 2 तरुण पोरांच्या हाती फडक्यात बांधलेला एक ग्रंथ सापडला. त्या ग्रंथात एक ओवी होती. एक 100 फूट उंचीचं पिंपळाचं झाड होतं. तिकून 2 फूट पिल्लूचं बकरीचं पिल्लू आलं आणि त्या 2 फूट उंचीच्या बकरीच्या पिल्लानं 100 फूट उंच पिंपळाच्या झाडाचा शेंडा खाल्ला. या पोरीला आश्चर्य वाटलं. अरे 2 फूट बकरीचं पिल्लू 100 फूट उंच पिंपळाच्या झाडाचा शेंडा कसा काय खाईल? येले पडला प्रश्न. हे पोरं होते कॅडरचे. विचार पडला त्याला, प्रश्न केला त्यानं, विचारणा केली आणि त्याच्या लक्षात आलं की हा सगळा चुकीचा इतिहास लिहिलेला आहे, हा ग्रंथ फाडला पाहिजे. गावातली वार्ता एका सुज्ञ माणसाकडे गेली. त्यांच्या कानावर गेलं, हे 2 तरुण पोरं तो ग्रंथ फाडणार आहेत. तो त्या ठिकाणी गेला, विचारता झाला, अरे काय झालं म्हणे हो? त्यांनी सांगितलं, बुवा बघा, ग्रंथात लिहिलेलं आहे एक 100 फूट उंचीचं पिंपळाचं झाड आहे, तिकडून 2 फूट उंचीचं बकरीचं पिल्लू आलं, त्या पिलानं त्या पिंपळाच्या झाडाचा शेंडा खाल्ला. हे कसं काय आहे? आम्ही या निश्चयावर येऊन पोचलो की आता हा ग्रंथ जाळायचा आहे. त्यावेळी तो त्या ठिकाणी म्हणते, सुज्ञ माणूस, तुकाराम महाराजचा अभंग आहे, तुका म्हणे तातड खोटी लाग विचाराच्या पाठी, विचार करा तातड खरा बसते, विचारा विन जे जे करणे ते सर्वची होते लाजीरवाणे, ऐसील मागील गराहणे. ऐकतो आता मी, ही ग्राम गीतीतली उभी आहे. असं करू नका. आपल्या गावात एक प्रबोधनकार येणार आहे, त्याला तुम्ही प्रश्न विचारा. असंच व्याख्यान भरलं आहे. ते 2 तरुण पुढे बसले आहेत. त्यांनी विचारलं, ओ प्रबोधनकार, प्रश्न आहे का काय? तुमचं व्याख्यान नंतर होईल. प्रबोधनकारानं विचारलं, प्रश्न काय आहे? 2 तरुण पैकी एक म्हणायला लागला, एक 100 फूट उंचीचं पिंपळाचं झाड आहे, तिकडून 2 फूट उंचीचं बकरीचं पिल्लू आलं आणि त्यानं त्या पिंपळाच्या झाडाचा शेंडा खाल्ला. हे कसं काय आहे हे सांगा, नाहीतर या सभेत हा ग्रंथ जाळतो. त्यावेळी तो प्रबोधनकार म्हणाला, ऐका काय आहे मित्रांनो, 2 फूट उंचीच्या बकरीच्या पिल्लानं 100 फूट उंच पिंपळाच्या झाडाचा शेंडा खाल्ला. कारण ते झाड पिंपळाचं विहिरीत होतं. विहीर 90 फूट खोल होती, पिंपळ 100 फूट होता, तिकडून बकरीचं पिल्लू आलं आणि त्याने तो शेंडा खाल्ला. मित्रांनो, असं अनेक ग्रंथाच्या बाबतीत होऊ शकते. या महापुरुषांनी असं का म्हटलं, असं का लिहिलं, त्याच्या मागे बॅकग्राऊंड असते, त्याच्या मागे पूर्व इतिहास असते.
पण याचा सांगोपांग अभ्यास न करता आम्ही एकदम उत्तेजित होतो आणि फार मोठे चूक करून बसतो. म्हणून पूर्वजांनी जे लिहिलं आहे याचा सुद्धा मतितार्थ आम्हाला योग्य व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शनाकडून समजून घेता आला पाहिजे. तर येणाऱ्या पिढीला आम्ही नवीन मार्ग देऊ शकतो. या ठिकाणी 10 वाजत आले. या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे, नियम प्रत्येकाला आहेत. 10 वाजेपर्यंत कार्यक्रमाची मर्यादा असेल. आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम आयोजन केलं आहे. पण आयोजनात माहित आहे का, माझा अनुभव आहे सर, मी व्याख्यानाचं आयोजन आदरणीय भुजाडे सरांचं आमच्या गावात केलं. नागपूरचे आहेत, इतिहास होळकरशेचे संशोधक. पण असा कार्यक्रम असला ना फार त्रास होते बरं आयोजकाला. इतका त्रास, आदर सत्कार जरी एखाद्याला हुकला तर 8 दिवस बोलत नाही बरं हुकलो. फार भयानक आहे. माझं नावच घेतलं नाही म्हणते राजाच्या बोरिंगे नंतर. आता बोरिंग गेलं का सारा गाव थोडी म्हणत असेल बापा. जेवढे लोक माहित आहेत तेवढ्याचे नाव घेतले आता मी आहे ना. वर्गणी मागायला जातात आमचे लेकरं, लहान लहान तरुण पोरं आहेत. बघा किती तळमळ आहे. महापुरुषांचा विचार तुमच्या आमच्यात मनात गेला पाहिजे. हे जातात, भाऊसाहेब जयंती आहे 100 रुपये देतात का? 500 रुपये, 100, 50 जेवढे जमतं तेवढं. आमचेच लोक म्हणतात लिहून घे, दिन तैचार म्हणते पुढे लिहून घे म्हणते. फक्त कार्यक्रम होते त्याची वर्गणी भेटत नाही. अनेक लोक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जेनं नाही मदत केली, जेनं काळ्या घातल्या याच्यासाठी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. मनापासून म्हणणं आहे. आपा मला नाव माहित नाही, गाव माहित नाही, काही नाही, पण आपा पुढच्या वर्षी हा कार्यक्रम होऊ द्या. असा तुमचा कार्यक्रम चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत अहिल्याई जयंतीचा कार्यक्रम तुमच्या गावात झाला पाहिजे. तुमच्या गावात पुढच्या वर्षी आणखी प्रबोधन करायला बोलवा. हा विचारांचा जागर तेवत ठेवा. या लहान मुलांमधूनच उद्या येणारे भावी क्रांतिकारक घडतील. आणि म्हणून या अपेक्षा सांगतो, अहिल्यादेवी होळकरांचा विचार खूप मोठा आहे, खूप मोठा इतिहास आहे. मी रात्रभर जरी बोललो तरी तुम्हाला उठू देत नाही. मग काय बोलतच बसू का? मला अनेक कार्यक्रम आहेत. ठीक आहे, धन्यवाद. जय अहिल्यादेवी, जय मल्हार.